नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आपल्या संस्कृतीचा, कलेचा आपल्याला अभिमान असावा। सिने अभिनेत्री क्रांती रेडकर। सर्वांनी आवर्जून शिवकालीन खेडेगाव पाहण्याचे केले आवाहन। जत्रा या सिनेमात कोंबडी पळाली या गाण्याने प्रसिद्ध झालेली आणि पिपाणी, करार, सून असावी अशी, गंगाजल, शहाणपण देगा देवा अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटात काम केलेली लोकप्रिय चित्रपट अभिनेत्री क्रांती रेडकर हिने प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवकालीन खेडेगावाला बुधवार दिनांक 25 जून रोजी भेट दिली। मी हे सर्व पाहून खूप आनंदित झाले आणि हे शिवकालीन खेडेगाव तुम्हाला थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घेऊन जाते। माझ्या जीवनातील हा अतिशय सुंदर अनुभव आहे। महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वांनी हे पाहायला हवे। आपली संस्कृती जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे सांगून जुन्या काळात नेल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले। पुढील वेळी येताना मुलांना घेऊन नक्की येऊ असेही सांगितले। यावेळी शिवकालीन खेडेचे मालक तथा प्रतापगड मशाल महोत्सवचे प्रमुख आप्पा उतेकर यांनी त्यांच्या पत्नी यांनी क्रांती रेडकर यांना सन्मान चिन्ह दिले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, प्रतापगड। नमस्कार, मी क्रांती रेडकर वानखेडे। आज मी आले आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं शिवकालीन खेडेगाव। हे एक असं खेडेगाव क्रिएट केलेलं आहे की ते तुम्हाला थेट महाराजांच्या काळात घेऊन जातं आणि मला असं वाटतं की इंटरनॅशनल स्टँडर्ड्स साध्य करून हे बनवलेलं आहे। म्हणजे आपण जसं फॉरेन कंट्रीजमध्ये बघतो की तुम्ही एका आयरिश गावात जाता आणि मग ते आयरिश गावातला तुम्हाला तो सगळा अनुभव घ्यायला मिळतो। मग तिथे तुम्हाला तसे कपडे घालायला मिळतात आणि फोटो काढायला मिळतात आणि त्याचबरोबर तुम्ही तिकडची संस्कृती शिकत असता। तर काहीशी अशी एक वेगळी संकल्पना घेऊन इथे उतेकरजी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने हे एक सुंदर इथे शिवकालीन खेडेगाव उभं केलेलं आहे। आणि मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचं की प्लीज बघायला या, कारण काय होतं, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्याच कलेचा जर आपल्याला अभिमान नसला तर एक मराठी माणूस म्हणून आणि एक भारतीय म्हणून, नॉट ओन्ली मराठी, भारतीय म्हणून सुद्धा आपला तो अभिमान असलाच पाहिजे आणि आपण ह्या समाजाला काहीतरी देणं लागतो। तर त्यामुळे आपली संस्कृती आपल्यात जिवंत ठेवणं हे खूप गरजेचं असतं। सो डेफिनेटली आपली संस्कृती प्रमोट करण्यासाठीच त्यांनी हे क्रिएट केलेलं आहे। सो नक्की इथे व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त संख्येने तुमच्या फॅमिलीबरोबर इथे या। थँक्यू।